कोण आहे रे तिकडे? मी आहे. तू कोण? आज मी कोण नि उद्या मी कोण हे कोणाच्या बापाला ठाऊक नाही. घोळात घोळ हलकल्लोळ माझ्या नशिबाचा खेळ काही संपत नाही. आज मी राजा उद्या भिकारी, शेळी सकाळी वाघ मी दुपारी. कसा कसा मी असा मी तसा मी. ए भाई बंधू भैया ब्रदर, कोणी रक्त देता काही रक्त? ह्याला कोणीतरी रक्त द्या रे. रोज रोज मी होई वेगळा, रंगरूप छंद फंद येई आगळा. जो जो माझ्या आत शिरतो मीही तसा भला बुरा होऊन जातो. कधी दुष्ट मी गुंड पाशवी, कधी आईचा श्याम लाघवी. कसा कसा मी असा मी तसा मी. जायला असा मी तसा मी. गुड मॉर्निंग मुंबई. भाई कौन सी तरफ? हाँ भाई. भाई आज कोणाची सुपारी भाई? एक खरकीट. हाँ भाई. आजपासून सुपारी बिपारी बंद. सही है ना भाई? म्हणजे डायरेक्ट विडा का? ये विडा आहेस काय? हाँ भाई. वेडा आहेस काय? हाँ भाई. भाई कौन सी तरफ? इधर. हाँ भाई. ये खरकीट. हाँ भाई बोल ना. आज से भाईगिरी बंद, आज से गांधीगिरी शुरू. भाई आत्महत्या करने का दूसरा मार्ग नहीं क्या भाई? ये खरकीट केमिकल लोचा करू नको काय? सॉरी भाई. भाई कौन सी तरफ? बस इधर हिच. हाँ भाई. ये खरकीट बोलो भाई. 2 ऑक्टोबरला काय आहे? याद आहे ना भाई? हा बोल. तारीख और महीना है ना भाई? हाँ भाई. आणखीन काय आहे? आणखीन काय आहे? है? हाय भाई. याद आहे ना भाई? काय? फ्राइडे ना भाई? अबे खरकीट. हाँ भाई. अरे बापू का हैप्पी बर्थडे यार. अरे हैप्पी बर्थडे बापू. अरे बापू बोले तो गांधी. अभी उसको विश करने किधर जाओ भाई? ये खरकीट हाँ भाई. तू तर खरकट्याच राहणार आहे. थैंक यू भाई. अरे आहे. आपल्याला पण त्याच्यासारखाच व्हायचं आहे. त्याच्यासारखा? हा कोण भाई? बापू दिसत नाही? हा दिसतो ना भाई, दिसतोय. हॅपी बर्थडे बापू. तिकडे बसले ते. हा भाई. बापू भाई बापू सारखं म्हणजे आपली पण जयंती होणार ना भाई. म्हणजे आपल्या पण जयंतीला सगळ्यांना सुट्ट्या ना भाई. म्हणजे सगळे लोक खुश आणि सरकारी कर्मचारी बोलत एकदम फुल टू फायनल ना भाई. अरे खरकीट. भाई काय? बापू. अरे ते तिकडे गेले. हा बापू. हे खरकीट. अरे आपला पण पुतळा होणार, लोक आपल्यावर हार घालणार. हा भाई. काहीतरी वर्षभर ना पुतळ्यांवर पक्षी लोक ना नुसते. ए सॉरी भाई. अरे या पुतळ्याच्या राजकारणात इतर पक्ष आपली सीट मजबूत करतात. आपल्या बाबतीत पण तसाच होणार आहे. ये ना भाई. भाई आपल्या जयंतीला ना सगळ्या घरगाड्यांना सुट्टी भाई. होल डे काम फक्त मालक करणार भाई. अरे आपण पण सांगणार आराम करा. भाई पण आराम आहे ना भाई. ए ते चाचा हे बापू हा बापू. तिकडे आहेत. हा बापू. हे खरकीट. हा भाई. समज असं झालं तर? भाई पण खरंच असं होईल भाई. अरे समझो हो ही गया. भाई एक बात बोलो क्या भाई? बोल भाई. तुम ऐसे नाचते नाचते चलो भाई. क्यों भाई? ऐसा तुम सीधा चलता है भाई. अरे ए भाई. ए, भाई क्या इन पे कचरा कौन डाला है? भाई भाई हा आळशी माणूस आयुष्यात भाईगिरी सुद्धा करू शकणार नाही. ए भाई को उलपट्टी. मेरे को कानपट्टी. भाई तू कचरचंदी नाही नाही खरकट संयमाने समोरच्या माणसाला जिंकायचा. तुम्ही एका गालावर मारले ना दुसरा गाल पुढे कर. जरा भाई. मेले हात सुटले माझे. अरे क्या बात है. याला म्हणतात संयम. भाई. फिर अरे यातच आपण जिंकणार. अरे समजो हो ही गया. Just chill, just chill, just chill, just chill. ओए नमस्कार ओए. राम राम राम. Just chill, just chill. बिल्डर होय बिल्डर. काम आहे म्हणून आलो. काय काम आहे? होय बंगला विकत घ्यायचा होय. काय रे काय झालं? आणि हा माणूस कोण? Just chill, just chill. गोरिया दिल
तुझसे मिला ले दिल. Just chill, chill, just हो जस्ट होल्ड. कोण तुम्ही? बिल्डर गिरी गांधी सिंग. गांधी सिंग. गांधी सिंग. गांधी होय, एक ऑफर घेऊन आलो होय. ऑफर कसली? हा बंगला आम्हाला विकायचा. त्याच्या बदल्यात भरपूर पैसा मिळेल आणि सबब मध्ये प्रत्येकाच्या नावावर एक एक फ्लॅट. होय अरे वा. मंजूर. ना मंजूर. होय का? का अहो तुम्हा बिल्डर लोकांना मी चांगला ओळखतो. पैशाची आमिष टाकून जागा ताब्यात घ्यायची आणि मूळ रहिवाशांना देशोधडीला लावायचं. काय नाव काय यांचं? अण्णा. तरीच होय, याच्यामध्ये देशोधडीला लावण्याचा सवालच कुठे पैदा होतो. होय बघा, ऑफर चांगली आहे. मंजूर असेल तर हा, नाहीतर चाललो. चला. ओ थांब, इकडे वा. यांचं काय ऐकताय तुम्ही? मला मान्य आहे, नाहीतरी यांचा काय फायदा नाहीच आहे मला. सगळेजण नुसतं बसून खातायत फुकटचं. तुम्हाला बंगला विकला तर 4 पैसे तरी मला मिळतील. होय बिझनेस माइंड. होय बिझनेस माइंड. कुडिये, पण तुझ्या एकटीच्या सह्या उपयोगाचं नाही, सगळ्यांच्या सह्या पाहिजेत. होय करतील सगळेजण सह्या. मी सही करणार नाही. बरोबर आहे अण्णा, बरोबर आहे. अरे आम्ही पण सही नाही करणार आहे. काय खरकेट? सह्याला हाय. डॉक्टर तुम्ही? मी पण मेजॉरिटी आहे. बरोबर आहे. होय तुला भरपूर विरोध आहे. होय उचलू का एकेकाला? ए भाई देऊ क्या टोचन भाई? संयम भाई संयम. गुड मॉर्निंग गिरी गांधी सिंग. तुम्ही गिरी गांधी असाल तर आमच्याकडे पण गांधीगिरी आहे. आम्ही तुम्हाला घाबरणार नाही आहोत. तुम्ही एक काम करा, हे तिकीट घ्या. खरं तर हा पिक्चर मी बघणार होते, पण तुम्ही जाऊन बघा. त्यात तुमच्यासारख्या बिल्डरचे काय हाल होतात ते जाऊन बघा. ठीक आहे. होय ठीक आहे. सिनेमा बघून येतो. होय पण 3 तासामध्ये तुमचा डिसिजन आपल्या साईडने झालं पाहिजे, नाहीतर दादागिरी पण करता येते आपल्याला. Just chill, chill, just chill, just chill, chill, just chill. आम्ही सही करणार नाही. बघतेच तुम्हाला आणि तुमच्या गांधीगिरीला. समझो हो ही गया ला ला समझो हो ही गया. वय काय आणि बुवाल करतायत? नाही ते काय, माझं जरा काम आहे. कसलं काम आहे? पैसे हवे होते. काय पैसे हवे होते. पैसे? एक दमडी सुद्धा मिळणार नाही तुम्हाला. आमच्यात विरोधकांना मदत करत नाही. अगं विरोधक नंतर. आता मी तुझ्या नवला आहे ना. नवरा असाल नाही तर काही असाल, 1 रुपया सुद्धा देणार नाहीये मी तुम्हाला. नक्की? हो नक्की? हो या. बघ पस्तावशील. काय आज मी भरपूर मूड मध्ये आहे. काय? म्हणजे माझा मूड खूप वेगळा आहे. हं. नाही दिलेस ना पैसे, हं? सरळ वस्त्र घेईन, काय? वस्त्र त्याग करीन. हा. बघा. वस्त्र त्याग? हं. आणि तुम्ही करणार? 25 वर्षात जमलं नाही तर आता काय करणार आहात तुम्ही? बघा आता खरोखर करीन. करा बघ करा बाहेर तुझी बदनामी होईल. करा ना. तुम्हाला जे काय करायचंय ते करा. अगं लोक शितू करतील तुझी. चालेल मला, तुला काही नाही वाटणार. अजिबात नाही. हे बघ बघ माळा काढल्या बघ. काढा बघ मी 17 काढीन. काढा बघ. काढाच. हे बघ मी आता बघतोच. आज मी मूड मध्येच आहे. हा बघ काढला बस. काढा. सुरुवात सोडू. हो बघा हो. बघ नंतर नको नको पाय पडशील माझ्या. नाही. ऐकणार नाही. बघ काढाच. बघ काढा. गोडान उघडू. काढा. बघ उघडला बस. बघ काढा. आता चड्डी काढी ना. काढा. बघ चड्डी काढी. या 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 सगळ्यांनी या या. आमच्या यांचं डोकं फिरलंय त्या मजा बघायला. या 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 काय सगळ्यांनी. वेळ लागला काय लोकांना काय बोलवते. का
बसलं की नाही करणार. नाहीतरी त्या पिक्चर मध्ये ज्योतिष शास्त्राची खूप बदनामी केली आहे. हं. मी तरी त्यांची आयडिया का फॉलो करू. हा. मी भूमिकाच बदलीन. काय म्हणजे तुमची सुद्धा रिप्लेसमेंट? हे काय? तसं नाही, म्हणजे मी सही करायला तयार आहे. काय म्हणाला? मी सही करायला तयार आहे. कपडे घालू काय? घाला. गुड मॉर्निंग. संध्याकाळ होत आले, गुड मॉर्निंग काय करते? डोका फिरलाय आपला. अरे अण्णा सही करायला तयार कसे काय झाले? अरे अण्णांसारख्या माणसाने असं केल्यावर देशाचं काय होणार? देशाचं सोड मामू, आपल्या घराचा काय होणार आहे? समोरचा शत्रू आहे ना, ताकदवान आहे, कधी पण हल्ला करू शकतो. पण आपण विनम्र अहिंसेने तोंड द्यायला पाहिजे. बोलो बापू की जय, बोलो बापू की जय. चकोर बापू दिखते. हा भाई दिखताय ना भाई. बापू हॅपी बर्थडे बापू. बेन किंग्सले. अतुल कुलकर्णी. दिलीप प्रभावळकर. नाही रे, अरे मी बिल्डर गिरी गांधी सिंग. चित्रपट पाहिला, आवडला, त्याचीच ही शिकवणी. अरे तुम्ही संयमाने अहिंसेने माझ्याशी लढा देणार आणि मला हरवणार, त्यापेक्षा मीच तुमच्याशी संयमाने आणि अहिंसेने योग्य प्रकारे लढा देऊ शकतो. म्हणून या गिरी गांधी सिंगने गांधीगिरी स्वीकारली. मग करताय ना यावर सया? सया खरकीट. हा भाई. पाणीला. हा भाई. घे, जलप्राशन कर. अरे हा तर मोठा प्रॉब्लेम आहे. अरे हा बिल्डर, ह्याला रिस्पेक्ट पण द्यावा असं वाटत नाहीये. पण हा काय गेटअप केलं ना, त्यामुळे याचा इन्सल्ट पण करू शकत नाही. हिंमतच होत नाहीये. कर कर, हिम्मत कर. अरे हिम्मत हीच खरी माणसाची संपत्ती आहे. बंगला, गाडी हे सगळं मिथ्या आहे. कर, यावर सही कर. अरे शक्य नाही. अशक्य असं या जगात काय आहे? जगात पाणी आहे. कर, फालतू विनोद कर. तुझ्या विनोदाला मी हसीन, दाद देईन. हवं तर तुझ्या या विनोदाला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देण्याकरता प्रयत्न करीन. पण आधी यावर सही कर. अरे नाही जमणार यार. का नाही जमणार? जमेल. हे बघ, स्वतःला कमी लेखू नकोस. तुझ्यासारखी सामान्य माणसं या जगात भरपूर आहेत. त्यांच्या हातात ताकद आहे, त्यांच्या लेखणीत ताकद आहे. कर, यावर सही कर. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे हा तर पाठीच लागलाय यार. चकोर चकोर सही कर. हे काय जेवणात मीठच नाहीये. खरकीट गणू. अरे जेवणात मीठ कुठलं आहे? हे काय इथे आहे. माझ्या संयमी लढ्याचा चविष्ट मार्ग आहे हा. मागे मिठाकरता सत्याग्रह केला होता, आता आग्रह करतोय. बोला, किती वाढू? मीठ सांडू नका. हो, ही सांडी यात्रा नाही, दांडी यात्रा आहे. घ्या, हवं तर मी भरवतो तुम्हाला. पण नाही, पण यावर सया करा. नाही, तुम्ही घ्या. नाही, घ्या.
अजून 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 घ्या 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 नाही नाही घ्या रघुपती राघव राजा राम. चकोर चकोर तू आहेस काय? मला वाटलं गिरी गांधी. एवढं काय घाबरतोस? अरे जाम पकवलाय त्याने, काय त्रास देतो माहितीये. काही घाबरायची गरज नाहीये, शेवटी नेहमी सत्याचाच विजय होतो. अरे पण सत्यासाठी बरोबर आहे. अरे विजय हा शेवटी सत्याचाच होतो. तुम्ही इथे कसे काय? अरे हे फूल तुला द्यायला आलो होतो. म्हटलंय ना, शत्रूला प्रेमाने जिंका. काय त्रास आहे? त्रास सहन केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही चकोर. अरे याच्यावर सह्या कर, खूप मोठा होशील. इथे इथे हो. हे धरा. वैष्णव जन जो ही झेरॉक्स होती, ओरिजिनल आणतो. हे घे. वैष्णव जन डॉक्टर मी निर्णय घेतलाय. कसला? मी त्या पेपरवर सही करणार. अगदी योग्य निर्णय घेतलास. हा माणूस आपल्याला हॅरॅस करून करून मनोरुग्ण बनवेल. ठरलं तर मग आपण सगळ्यांनी मिळून सह्या करून टाकूया. शाबास. आयुष्यात पहिल्यांदा शाण्यासारखा निर्णय घेतलात काय हो? मी तर आधी शाळा झालोय का? हो सासूबाई, आमच्या मनाविरुद्ध का होईना आम्ही सही करणार. शेवटी बापूच म्हणालेत, त्याग हाच जीवनाचा खरा अर्थ आहे. खरंय चकोर तुझं. आले द्या, कॉन्ट्रॅक्ट पेपर्स द्या. हो आम्ही तयार आहोत हा बंगला द्यायला. या जागेत आमचं आयुष्य गेलंय. आमच्या आठवणी जुळल्यात या वास्तूशी. तरीही आम्ही हा त्याग करायला तयार आहोत. या इथे आमचा गणपती बसायचा. कदाचित उद्या इथे तुमच्या टॉवरचा नाईट क्लब सुरू होईल. पण ठीक आहे ना, तरी आम्ही तयार आहोत त्याग करायला. इथेच मला सुरेख कविता सुचायच्या. कदाचित इथे उद्या तुमचं ऑफिस असेल. तिथे बसून तुम्ही लाखो करोडो रुपयांचे गैरव्यवहार कराल. तरी सुद्धा आम्ही तयार आहोत हा त्याग करायला. या इथे आम्ही एकत्र बसून जेवायचो. उद्या कदाचित तुम्ही तिथे बाथरूम बांधाल. ठीक आहे ना, आम्ही तयार आहोत त्याग करायला. बिल्डर, ही माणसं तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करतायत. ही ऐदी माणसं आयुष्यात कधीच त्याग करू शकत नाहीत. पण मी करू शकतो ना त्याग. होय. हा गेटअप केल्यापासून मी बदललोय. मतपरिवर्तन झालंय माझं. माझे विचार बदलले. आता मी ठरवलंय, अहिंसेने संयमाने हा बंगला मिळवण्यापेक्षा इथेच राहून तुम्हा सगळ्यांच्या वाईट सवयी बदलणार आहे मी. काय? तुम्हाला एक मेहनती प्रामाणिक नागरिक बनवणार आहे मी. काय? नाही नको नको, त्यापेक्षा बंगला घेऊन जा. ते ते- तुमच्या आणि आमच्या दोघांच्या फायद्याचं ठरेल. ते आता शक्य नाही. हे सगळं तुमच्यामुळे झालं. काय ना सिनेमाला पाठवलं तुम्ही? आमच्या फायद्यासाठी. पण आम्हाला काय माहिती हे या थराला जातील म्हणून. आता भोगा. तुम्ही सुद्धा बघा, मी सांगते, काय नाही, मला काय बंगला विकायला निघाला तुम्ही? अरे नाही नाही, अरे बंगला सारखा. अरे, नाही, 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 अरे, विकायला. काही बोलायचं नाही. हो, सासूबाई, काय महात्मा होणं सिनेमा पाहणं इतकं सोपं वाटलं? मला कळलंय. पण तुमचं काय? रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम.
अरे कोण आहे रे तिकडे? मी आहे. तू कोण? आज मी कोण नि उद्या मी कोण हे कोणाच्या बापाला ठाऊक नाही. घोळात घोळ